भाजी विक्रीसारखा व्यवसाय Amazonवर पुणे जिल्ह्यातील पल्लवी आणि गणेश हांडे यांची ऑनलाइन हायफाय भाजी विक्रीची यशोगाथा। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गोळेगावच्या गणेश हांडे आणि पल्लवी हांडे यांनी आपल्या 4.5 एकर पारंपरिक पद्धतीच्या शेतीत हे सारं करून दाखवलंय। आपल्या शेतीतल्या पारंपरिक पद्धतीला छेद देऊन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवण्याचा निर्णय घेत बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील अल्पभूधारक शेतकरी महिलांना पुरुषांना एकत्र केलं। बचत गटाच्या माध्यमातून त्या 27 प्रकारच्या पालेभाज्या पिकवत यासाठी सेंद्रिय पद्धतीने माल पिकवण्यासाठी त्यांनी घरच्या घरी विविध अर्क तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं। त्यासाठी गीर जातीची गायी पाळली, गोमूत्र आणि शेणाचा वापर करून जीवामृत करण्याचं कौशल्य आत्मसात केलं। आम्ही 21 महिला एकत्र करून हा भाजीपाला लावायला सांगितला आणि तोच माल खरेदी करायचा आणि तो मी स्वतः शेतावर जाऊन घेऊन येते, इथं पॅकिंग करायचा, मग या कंपनीला देत असतो। आणि आम्हाला एकच समाधान आहे का आपल्यामुळं एक शेतकऱ्याला पण फायदा झाला आणि ग्राहकाला पण विषमुक्त भाजीपाला खायला भेटतोय। तर माझं एकच आव्हान आहे शेतकऱ्यांना का आम्ही जो 0 बजेटमध्ये जी शेती करायला सुरुवात केली अशी जर प्रत्येक शेतकऱ्याने जर केली महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच आत्महत्या थांबतील। उत्पादित केलेला माल विक्री करण्याचं कौशल्य मोठं अवघड होतं। यासाठी मुंबईच्या कृषी प्रगती फाउंडेशनच्या संपर्कात आल्यानं मागणीत मोठी वाढ झाली। सर्वच महिला आता महिन्याकाठी सरासरी 15 ते 20 हजाराचा निव्वळ नफा कमवू लागले। Amazon, स्टार बाजार, बिग बाजार यासारख्या नामांकित कंपन्यांना आपला माल विक्री करण्यासोबतच भारताबाहेर दुबई आणि थायलंड सारख्या देशात ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतीमाल पाठवला जातोय। ऑर्गॅनिक शेती करत असताना शेतकऱ्यांसाठी खरोखर फायद्याची आहे आणि जे काय राज्यामध्ये आज बाजारभावाने जे काही थैमान घातलेलं आहे त्याच्यामुळे जे काही शेतकरी डिप्रेशनमध्ये आहे, जे काही आत्महत्या झालेल्या आहेत त्या निश्चितच थांबल्या जातील। कारण ऑर्गॅनिक शेतीमध्ये जो काय फायदा आहे शेतकऱ्याला त्याचा खर्च पण कमी होतोय, त्याला बाजारभाव पण हमीभाव भेटतोय आणि खाणाऱ्या ग्राहकाला पण विषमुक्त अन्न भेटतंय। त्या माध्यमातून जर काम केलं तर नक्कीच शेतकरी पण सुदृढ होईल आणि ग्राहक पण सुदृढ होईल। तुम्ही हा शेतीमाल कुठे कुठे पाठवता? शेतीमाल आम्ही पूर्णपणे ऑनलाईन ज्या काही कंपन्या काम करत आहेत त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक गार्डन आहे, शॉप फॉर चेन आहे, तुमचं गो फॉर फ्रेश आहे, ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या आमच्याबरोबर काम करत आहेत। त्याच्यानंतर आम्ही भारताच्या बाहेर पण हा माल पाठवतो, थायलंड असेल, दुबई असेल, अबुधाबी असेल, तिकडे सगळीकडे हा माल पाठवतो। तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगाल की जे काय आता जे काही विष पेरायचं काम चालवलेलं आहे शेतीमध्ये ते थांबवा आणि ऑर्गॅनिककडे वळा। ऑर्गॅनिककडे आल्याच्यानंतर एक तर तुमची शेती पण वाचेल आणि जे काय आज राज्यामध्ये चाललेलं आहे, जे कॅन्सर होत आहेत, हे जे काय डॉक्टरांना जे काय खर्च चालू आहे ते थांबतील आणि शेतकरी आणि ग्राहक हे दोन्ही पण सुखी होतील याच्यामध्ये।